नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू हिरे माझा मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ईश्वरीच्या भाषेत सांगायचं झालं तर आजचा एपिसोड खूप बढिया झालेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. सुरुवातीलाच आपण बघतो की ईश्वरीने अर्णवसाठी कपडे काढून ठेवलेले असतात आणि ईश्वरी म्हणते की मरून कलरचा शर्ट, क्रीम कलरची पॅन्ट आणि क्रीम कलरचा ब्लेझर, रुमाल, पाकिट आणि रिस्ट वॉच सगळं रेडी आहे. आणि इकडे आता आपण बघतो की अर्णव फ्रेश होऊन आलेला असतो आणि हे सगळं बघून तो थोडा संतापतो आणि बघा संतापलेला त्यामुळे तो टॉवेल धरतो आणि फेकून देतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे सगळं मी तुला काढून ठेवायला सांगितलं होतं का? ईश्वरी म्हणते की नाही. अर्णव म्हणतो मग ह्या माझ्या वस्तू आहेत ना? ईश्वरी म्हणते की हो. अर्णव म्हणतो की मग हात नाही लावायचा त्यांना. यू गेट इट. ईश्वरी म्हणते की ज्या गोष्टी करून मला खुशी मिळते ते मी करणारच सर. ती म्हणते तुम्ही मला सांगायचं नाही आणि ओरडायचं तर बिलकुलच नाही. डू यू गेट इट. ईश्वरी म्हणते की सर हे कॉम्बिनेशन ना छान दिसेल आणि हे रिस्ट वॉच पण आहेत तेही घाला. आणि इकडे अर्णव आता ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला जवळ खेचतो आणि म्हणतो की लिसन, ह्या वस्तूंना मी हात लावणार नाही. डू यू गेट इट. आय हेट इट. आणि आता ईश्वरीला माहिती असतं की हे कपडे घालणार नाही म्हटल्यानंतर तो आता कपाटाजवळ जाईल, म्हणून त्याआधीच ती कपाटाच्या पुढे जाऊन उभी राहते. हे अर्णव अजून संतापतो. तिला म्हणतो की बाजूला हो. ती मान डोलावते. अर्णव अजून चिडतो आणि म्हणतो की आय से बाजूला हो. ईश्वरी तरी म्हणते की अर्णव म्हणतो की मला कपडे घ्यायचे. ईश्वरी म्हणते की काढून ठेवलेत ना कपडे, ते घालून जा. ईश्वरी म्हणते की नाहीतर हे जे काही घातलं आहेत ना ते पण छान दिसतंय. ईश्वरी म्हणते की ते तुमच्या फॅशन इंडस्ट्रीच्या भाषेत काय म्हणता? ईश्वरी आठवते की हा स्टाईल स्टेटमेंट. द ग्रेट ASR काही घालून गेले तरी ते स्टाईल स्टेटमेंटच असेल. आणि आता अर्णव जोरात तिच्या मागे म्हणजे कपाटाला हात मारतो. ती डचकते आणि इकडे आता ईश्वरीच अर्णवला सांगते की सर बायको आहे मी तुमची. कोण? बीवी, वाईफ. ती म्हणते की इतना हक तो बनता है सर. ईश्वरी म्हणते की मला आज माझ्या नवऱ्याला ह्याच कपड्यांमध्ये बघायचं आहे. अर्णव म्हणतो की दिस इज नॉट गोइंग टू वर्क ऑन मी. ईश्वरी म्हणते की तुम्हाला असं वाटत असेल पण मला विश्वास. आणि विश्वास शब्द ऐकल्यावर अर्णव अजून भडकतो आणि म्हणतो की विश्वास. तो म्हणतो की नाहीये तुझ्यावर विश्वास. आणि अर्णव म्हणतो की जिथे विश्वास नसतं ना तिथे कुठलंच नातं नसतं. आणि ईश्वरी म्हणते की विश्वास आणि नातं दोन्ही आहे, फक्त ते तुम्हाला दिसत नाहीये. ईश्वरी म्हणते की डोळ्यांवर रागाचा पडदा आहे. अर्णव त्यावर म्हणतो की माझा राग इनव्हॅलिड नाहीये. ईश्वरी म्हणते की मी असं म्हणतच नाहीये. अर्णव चिडतो आणि म्हणतो की असंच म्हणतेस तू आणि हेच म्हणायचं आहेस तुला. ईश्वरी म्हणते की मी बरंच काही म्हणते सर, पण ते तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नाहीये. ते तर तुम्ही आपलं ठरवून ठेवलं आहेत ना. अर्णव म्हणतो की काय ठरवून ठेवलंय? आणि अर्णव तिला म्हणतो की नाव गेट लॉस्ट. आणि जोरात तिला ढकलतो आणि तो कोपरा आहे तो ईश्वरीच्या हाताला जोरात लागतो. बिचारीला किती किती लागत असतं अर्णवकडनं. शेवटी काळजी घेणाराही तोच आणि जखम देणाराही तोच आहेत, हो की नाही प्रेक्षकांनो. इकडे ईश्वरीला लागतं. ती म्हणते की ऐक आणि तिची जखम बघून प्रेक्षकांनो अर्णवला सुद्धा त्रास होत असतो. आता अर्णवचा गुस्सा आणि ईश्वरीचं प्रेम काय त्यांना एकमेकांना एकत्र ठेवू शकेल असो. आता इकडे आपण बघतो की नमू म्हणते की आई एंगेजमेंट झाल्यावर वाटण्यासाठी आपल्याकडचे स्पेशल पेढे मागवले आहेत त्यांनी. आणि इकडे सुप्रियाताई लिहून ठेवत असतात आणि सुप्रियाताई नमूला म्हणतात की नमू पॅक सगळं झालं आहेत ना? त्या म्हणतात की नाही, म्हणजे मोठी ऑर्डर आहेत, काही गडबड नको व्हायला. नमू म्हणते की हो आई, आता हे फक्त वेळेवर पोहोचायला हवी. आणि नमू म्हणते की डिलिव्हरी पार्टनर्स येतच असतील गाडी घेऊन. आणि बघा इकडे नमूने सगळी तयारी केलेली असती, फक्त ते डिलिव्हरी पार्टनरची वाट बघत असते. आणि तेवढ्यात सुप्रियाताईंना निलिमाचा फोन येतो आणि त्या म्हणतात की निलिमाचा फोन नमूला काहीच कळायला नको. आणि सुप्रियाताई नमूला म्हणतात की नमू आले मी. नमू म्हणते की आता सुप्रिया काकू फोन उचलतात आणि म्हणतात की बोला. आणि तिकडनं निलिमा म्हणते की माझ्या मिस्टरांच्या जुन्या डायरीत मला काही नंबर सापडलेत. आणि निलिमा म्हणते हो, पण ते किती तुमच्या कामाचे असतील हे मला माहित नाही. निलिमाताई म्हणतात की तुम्ही म्हणताय ती बातमी आली तेव्हाच्याच तारखांच्या नोंदणी दिसत आहेत. आणि इकडे सुप्रिया काकू म्हणतात की ते नंबर मला पाठवू शकतात का?
निलिमा म्हणते की हो पाठवते मी. त्या म्हणतात की आणखीन काही मिळालं तर तेही पाठवते, काळजी करू नका. सुप्रिया ताई म्हणतात की थँक्यू. बघा प्रेक्षकांनो, त्यांना आता पहिला क्लू तर मिळालेला आहे. त्या म्हणतात की थँक्यू सो मच. निलिमा म्हणते की हो आणि फोन ठेवते. आणि बघा नमो पण तिच्या मागे येते आणि इकडे सुप्रिया काकू म्हणतात की सापडू दे या घटनेचा खरा सूत्रधार सापडू दे. नमो म्हणते की सूत्रधार. नमो असं म्हटल्यानंतर इकडे सुप्रिया काकू घाबरून जातात आणि नमो म्हणते की आई अगं सांग ना कसला हा सूत्रधार. नमो म्हणते की बोल ना काहीतरी, कसलं टेन्शन दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आणि इकडे आता अर्णवने ईश्वरीला ढकललेलं असतं आणि तिला लागलेलं असतं. हे बघून अर्णवला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. ईश्वरी त्याला म्हणते की सर अहो चाललं तरी काय, कुठले कपडे घालायचे यावरनं आपले भांडणं होतात, ही काय वजह आहेत का भांडणाची. ईश्वरी अर्णवला सुनावते आणि म्हणते की हे जरा जास्तच होते, असं नाही वाटत का तुम्हाला. ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला सांगते, माझ्यातला सगळ्यात मोठा दुश्मन असेल तर ती म्हणजे गलतफहमी. तिच्यामुळे ना नाती मैत्रिणी सगळं 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 बर्बाद होऊ शकतं. एकदा का गलतफहमीचा किडा माणसाला चावलात ना की तो गेलाच म्हणून समजा, कारण तो कोणाचं ऐकून घ्यायलाच तयार नसतो. कारण त्याच्या मनात असते ती गलतफहमी, ती असते म्हणून तो काही ऐकून घेत नाही. तो काही ऐकून घेत नाही म्हणून ती मनामध्ये टिकून राहते. ईश्वरी म्हणते की हे चक्र ना असं गोल गोल फिरत राहतं आणि तकलीफ होत राहते. तेवढ्यात अर्णव ईश्वरीला जवळ ओढतो. अर्णव म्हणतो की तकलीफ होते, मला तकलीफ होतो आहे, मला त्रास. अर्णव म्हणतो काही असलं तरी हा त्रास मी सहन करणार आहे तुझ्यासाठी. अर्णव म्हणतो की मला कितीही त्रास झाला तरी या पनिशमेंट पासून तुझी सुटका होऊ देणार नाही मी. ईश्वरी पण त्याचा हात धरते आणि त्याला मागे ओढते आणि म्हणते की सुटका नकोच आहेत मला, शेवटच्या श्वासापर्यंत ही सजा मिळत राहिली तरी चालेल मला. आणि अर्णव जोरात तिचा हात झटकतो आणि संतापाच्या भारात तिने काढलेले ते सगळे कपडे उचलतो आणि घालण्यासाठी घेऊन जातो. नमो म्हणते की आई अशी बघत का बसलीये आणि एवढं टेन्शन का दिसतं आहे तुझ्या चेहऱ्यावर, आणि सांग ना कसला सूत्रधार. सुप्रिया काकू तिला सांगणार की नमो. अगं तेवढ्यात नमोला फोन येतो आणि नमो फोन रिसीव्ह करायला जाते. इकडे सुप्रिया काकूंना टेन्शनच आलेलं असतं की नमोने ऐकलं की काय म्हणून. आणि नमो फोन उचलते आणि म्हणते की हॅलो काय. नमू म्हणते की अहो असं कसं बोलताय तुम्ही, लास्ट मोमेंटला कसं काय कॅन्सल करताय. नमू म्हणते की हे बघा हे खूप चुकीचं आहे. नमू म्हणते की अहो मी तुमच्या भरोशावर होते हो. इकडे नमू फोन ठेवते आणि म्हणते की हे भगवान आई आता मी काय करू. सुप्रिया काकू तिला विचारतात की नमू झालंय काय. नमू म्हणती अगं ते डिलिव्हरी पार्टनर येणार होते ना गाडी घेऊन, त्यांची गाडी बंद पडली आहे आणि ते दुसरीकडे पाठवू शकत नाहीये. सुप्रिया काकू म्हणतात की अरे देवा, आता खरंच प्रेक्षकांनो हा एवढा माल आता नमू कसा पाठवणार. बिचारीला टेन्शन येतं आणि म्हणते की काय करू काय करू. नमूला आठवतं, ती म्हणते आई मी एक काम करते, आकाश सरांना फोन करते. तेवढ्यात सुप्रिया काकू म्हणतात की नाही काही नको. नमू म्हणते की अगं मग मी कोणाची मदत घेऊ. सुप्रिया काकू म्हणतात की आपण काहीतरी सोल्युशन काढू ना, दरवेळेस प्रॉब्लेम आला तर त्यांना आपण फोन नाही करू शकत. नमू म्हणते की आई मला सांग तुला आकाश सरांशी काही प्रॉब्लेम आहेत का ग. आता सुप्रिया काकू म्हणतात की नाही ग नमू, मला कशाला काही प्रॉब्लेम असेल. नमू म्हणती मग अगं तू अशी का वागायला लागली आहेत अचानक. सुप्रिया काकू म्हणतात सांगितलं ना नमू, दरवेळेस त्यांना फोन करणं बरं नाही दिसत आणि ते मदत करतायत म्हणून आपण त्यांचा काय गैरफायदा घ्यायचा का. नमू म्हणती की आई हे बघ आकाश सरांना काहीच प्रॉब्लेम नाहीयेत आपल्याला मदत करायला. नमू आईला विचारते की मला सांग तुला त्यांची कुठली गोष्ट खटकती आहेत का. हे बघ असेल तर सांग ना, आपण बोलूया मन मोकळेपणाने. आणि तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि तो विचारतोय की काय झालं. आणि तो म्हणतो की एनी प्रॉब्लेम. नमू म्हणते की आकाश सर तुम्ही. आणि आता इकडे ईश्वरी बेडरूम मध्ये चक्रा मारत असते आणि अर्णव चेंज करण्यासाठी गेलेला असतो. तेवढ्यात तो येतो. ईश्वरीने दिलेले कपडेच अर्णव त्याने घातलेले असतात आणि तो त्याच्याजवळ ठेवलेला फर्स्ट एड बॉक्स आणतो आणि तिथे टेबलवर ठेवतो, जेणेकरून ईश्वरी तिच्या हाताला लागलेला आहे तिथे ती मलम किंवा ट्यूब लावेल आणि तिथनं निघून जातो. ईश्वरी मात्र गालातल्या गालात हसते. ईश्वरी म्हणते की सर ही विश्वासाची आणि बायकोच्या हक्काची लढाई मी लवकरच जिंकेन असं वाटायला लागलं आहे आता मला. तुम्ही दिलेलं हे औषध आता हातावर नाही मनावर काम करणार आहे. आणि आता इकडे सगळे ब्रेकफास्ट करत असतात, इडली आणि सांबर किंवा चटणी. आणि मामा म्हणतात की मकर संक्रांतीवरनं आठवलं, मुंबईत जी होती नव्हती ती सगळी थंडी कमी झाली नाही का. आणि इकडे ईश्वरी अर्णवला इडली वाढत असते तर अर्णव नाही म्हणतो
आणि त्याच्या हाताने इडली घेतो आणि ईश्वरी बळजबरी परत तिच्याच हाताने त्याच्या ताटात इडली वाढते. अंजली म्हणते की पण यावर्षी थंडी होती मामा. तर मामाच्या तोंडात घास असतो. ते म्हणतो अगो होती. मी काय म्हणतो की तिळाचे लाडू मिळणार आहेत ना आम्हाला. मामा म्हणतात की नाही म्हणजे घरातल्या सगळ्या स्त्रियांना प्रश्न आहेत बरं का हा. मामी म्हणतात की मिळणार मिळणार सगळं मिळणार. इकडे अर्णव ईश्वरीची चालू असतं. ती त्याला सांबर देते तो दूर ढकलतो, ती देते तो दूर ढकलतो. आणि इकडे मामा म्हणतात हात जोडून तू नको करूस वल्लरी तिळाचे लाडू. तू मागच्या वेळेस केलेला तिळाचा लाडू खाल्ला तेव्हा दाढ तुटली होती माझी. मामी म्हणते की हो ना मला पण काही इंटरेस्ट नाही येत हे सगळं करण्यात. इडली खा गुपचूप. तेवढ्यात आजी म्हणतात की अविनाश माझ्या नाचसुनेची पहिली संक्रांत आहे ही. अगदी थाटात साजरी करूया. आजी म्हणतात की अंजली ईश्वरीसाठी हलव्याचे दागिने करून घ्यायचे. त्या जोशीबाईंना ऑर्डर देऊन टाक बरं जरा. अंजली म्हणते की हो सांगते. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की आजी आपण नमुताईला बोलवायचं का हलव्याचे दागिने करायला. ईश्वरी म्हणते की हे सगळे दागिने ना ती पटकनी बनवते. आजी म्हणतात की हो का मग नम्रताला इथेच बोलावून घे ना. दोघी मिळून एकत्रच करा सगळं. म्हणजे बघा घरात सण आहेत असं तरी वाटेल. ईश्वरी म्हणते की हो चालेल. आजी म्हणतात की ईश्वरी तुझ्यासाठी सगळे दागिने करून घे बर का. गळ्यातला हार बांगड्या कमरपट्टा वगैरे. आजी म्हणतात की आपल्या चिंटूसाठी सुद्धा एखादा मोठा हार अंगठी वगैरे करून घे. आणि इकडे आता बघा सगळे मामा तर तोंड म्हणजे घास खाता खाता तोंड करतात. आणि इकडे बघा ईश्वरी म्हणते की आजी सरांसाठीचे दागिने मी बनवेल. अर्णव म्हणतो की त्याची काही गरज नाहीये. मला हे हलव्याचे दागिने वगैरे नाही आवडत. आजींचा आता आवाज लागायला लागलाय. त्या म्हणतात की आवडत नाही म्हणजे काय रे चिंटू. अरे तुझी पहिली संक्रांत आहे ही. आजी म्हणतात की आपल्या घराच्या रीतीप्रमाणे तुला हे हलव्याचे दागिने घालावेच लागतील. अंजली पण म्हणते की हो ना आणि दिवसभर कोण घालून बसायला सांगताय रे तुला. 5-10 मिनिटं घालायचेच आहेत फक्त. आणि मामाही अर्णवला म्हणतात की अरे अर्णव सगळ्यांचं मनही राखलं जाईल नाही का. आता ईश्वरी म्हणते की सर मी केलेले दागिने तुम्ही घालूनच बघा एकदम बढिया दिसतील तुम्हाला. आणि बघा इकडे आजी म्हणतात की त्या निमित्ताने घरातलं वातावरणही प्रसन्न होईल. आजी अंजलीला म्हणतात की तू लाग तयारीला. अंजली खूप प्रसन्न असते खूप हौशी असते आणि ती म्हणते की हो. आता ईश्वरी म्हणते की अंजली ताई तिळाचे लाडू मी बनवेल. आणि म्हणते की आजी त्या दिवशी केले होते ना अगदी तसेच. आणि ईश्वरी म्हणते की सरांनाही खूप आवडले होते. आणि इकडे मामा म्हणतात की ते गुळाची पोळी सुद्धा हवी बरं का. गुळाची पोळी मला आवडते. अंजली म्हणते की मामा शुगर कंट्रोल मध्ये ठेवायची आहेत ना. मामा म्हणतात की आता गुळाच्या पोळीचा आणि शुगरचा काय संबंध आहे. तू पण ना अंजली. मामा म्हणतात की तशी मी आता शुगर कमीच केली आहेत. आताही तसं मी गुळच खातो. आणि इकडे बघा आता सगळेजण आनंदात असतात पण मामी मनोमन ठरवते की ईश्वरीची ही पहिली संक्रांत. ती म्हणते की ह्या दोघांच्या नात्यांवर संक्रांत आणली तर. आणि आता अर्णवचा ब्रेकफास्ट झालेला असतो. तो ऑफिससाठी किंवा कुठे बाहेर जाण्यासाठी निघालेला असतो. आणि तो पुढे जातो. ईश्वरी त्याला आवाज येते की सर सर. पण अर्णव काही ऐकत नाही किंवा इग्नोर करतो. आणि त्याची गाडी अनलॉक करत असतो. आणि ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते की सर तुम्हाला माझा हाय डेसिबल आवाज सुद्धा ऐकू येत नाही का. अर्णव म्हणतो की तुला आधीच सांगितलंय. पण ईश्वरी म्हणते की अहो सर तुमचा रुमाल राहिला होता तोच द्यायला आले होते. आणि अर्णव निघण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी म्हणते की सर. अर्णव म्हणतो दिस इज नॉट गोइंग टू वर्क ऑन मी. तुला कळतंय का हे. ईश्वरी म्हणते की सर आपला नवरा जर रुमाल विसरला तर मी त्याला रुमाल द्यायला आले. त्यात पण तुम्हाला एखादा मोठा प्लॅन वगैरे दिसतोय का. ईश्वरी म्हणते की सर अहो छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या असतात एकमेकांसाठी. ईश्वरी म्हणते की ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच नातं घट्ट होत राहतं आपल्याही नकळत. अर्णव म्हणतो की हे तू मला नाही स्वतःला सांगते तेही स्वतःच्या समाधानासाठी. ईश्वरी म्हणते की ते तुम्ही करताय ते पण तर तुमच्या समाधानासाठीच करतायत. ईश्वरी म्हणते की तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या वागण्याची तकलीफ मला बिलकुलच होत नाहीये. ईश्वरी म्हणते की सर मला पक्का माहिती तुम्ही कितीही म्हणत असला तरीही मला छोटी सुद्धा तकलीफ तुम्ही होऊ देणार नाही. इकडे अर्णव तिला म्हणतो की शडाप. आणि बघा इकडे अर्णव निघायला जातो आणि ईश्वरी त्याच्या हातात हात घेते आणि म्हणते की सर अहो अगदी स्वतःला विचारा. आणि तेवढ्यात मामी यांचं बोलणं ऐकत असते. म्हणजे ऐकते का बघते हे माहित नाही. ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला खूप काळजी आहे माझी. ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती नसेल पण मला माहितीये
आणि असं म्हटल्यावर तिचं मागे मामी उभी असल्याचं दिसते आणि ईश्वरी आता लगेच अर्णवच्या गळ्यातच पडते, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि अर्णवला हे इरिटेट होत असतं. तो म्हणतो की व्हॉट इज दिस. ईश्वरी म्हणते की सर मागे मामी आहे. ती म्हणते की लगेच मागे वळून बघू नका. ईश्वरी म्हणते की त्यांच्यासमोर माझ्याशी असं वागलास तर त्यांना डाऊट येईल. ईश्वरी म्हणते की त्यामुळे थोडी ऍक्टिंग करा माझ्याशी. ईश्वरी म्हणते की सर सर तुम्ही गेल्यावर मी तुम्हाला खूप मिस करणार आहे. लवकर या हा ऑफिस मधून आणि हो वेळेवर जेवून घ्या, नंतर ऍसिडिटी होईल आणि मग चिडचिड करत बसाल. तिकडे मामी स्वतःच गोंधळात पडते. अरे हे एवढं भांडणं लावून सुद्धा एवढं प्रेमानं कसं राहतायत. आणि ईश्वरी म्हणते की सर थोडं स्माइल केलं तर बरं होईल, नाही म्हणजे त्यांना असं वाटेल की आपण प्रेमात आहोत. आणि ईश्वरी म्हणते की सर लवकर या हं, आणि ऑफिसमधनं निघताना मला फोन कराल ना, वाट बघते मी. आता अर्णवला बी नाटक करावंच लागतं. तो म्हणतो की या बाय. ईश्वरी म्हणते की बाय सर. इकडे आता मामीचा संताप बघा अजूनच वाढत आहे. ईश्वरी म्हणते की सर 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 आणि रुमाल देते. अर्णव जोरात रुमाल खेचतो आणि दरवाजा लॉक करतो. आणि इकडे ईश्वरी त्याला आता मामी समोर नाटक करते की बाय बाय प्रेमाचं वगैरे. आणि तेवढ्यात आता ईश्वरी घरात जाणार आणि मामी बाहेर येतात. ईश्वरी म्हणते की मामी काय कुठे निघाला. मामी म्हणते की बाहेर उन्हात व्हिटॅमिन डी घ्यायला जाते. काही प्रॉब्लेम आहे. ईश्वरी म्हणते की मला काय प्रॉब्लेम असणार आहे. ती म्हणते की उन्हात खुर्ची टाकून देऊ का. मामी म्हणते की काही गरज नाहीये. आणि इकडे मामी मनोमन म्हणतात की या दोघांमध्ये भांडणं व्हावी म्हणून रोज काहीतरी नवीन करते आहे मी, पण सगळे प्रयत्न वाया जात आहेत माझे. काल हिला उपाशी ठेवून कामाचं कारण काढून निघून गेला होता भरल्या ताटावरून अर्णव, आणि आज एवढं उतू जात आहेत यांचं प्रेम. दोघांमध्ये जर वाद आहे तर एवढे प्रेमाने कसे वागतायत हे दोघं. मामी म्हणतात की भांडणं झाली तरी लवकर कशी मिटतायत ते. इकडे मामी म्हणतात की नाही नाही वल्लरी, आता यांची ही भांडणं जिवंत ठेवलीच पाहिजे. आणि बघा आता मी पण विचार करत होती की याने जो ब्लँक चेक दिला म्हणजे चेक दिला होता त्याचं काय झालं. प्रेक्षकांनो इकडे तो चेक वर्क झालेला आहे आणि ज्या माणसाला त्याने पैसे काढायला लावलेले त्या माणसाला तो भेटायला येतो आणि तो पैसे देतो. आणि इकडे हा राजेश म्हणतो की काम झालं. तो म्हणतो की हो, आणि तो म्हणतो की मोजून घ्या पैसे. हा राजेश म्हणतो ते तू सांगितलं नसतं तरी मोजले असते मी ते पैसे. आणि राकेश त्याच्यात हात घालतो आणि पैसे काढतो आणि म्हणतो की त्याला हे घे तुझं कमिशन. आणि राजेश म्हणतो की खोटी सही असलेला चेक पाठवणं काही सोपं काम नाहीये, पण हे तू अगदी सफाईदारपणेच केलंस. आणि हा राजेश म्हणतो की ते मी आधीच खात्री करून घेतली होती की अर्णवचं बँक अकाउंट कोणत्याच मोबाईलला लिंक नाहीये, त्यातून पैसे गेले तर त्याला मेसेज जात नाही आणि आपलं काम आणखीनच सोपं झालंय नाही का. आणि बघा या राजेशने दुसरा एक चेक रेडी ठेवलेला असतो आणि त्याला म्हणतो की घे हा एक चेक. आणि इकडे राजेश म्हणतो की रक्कम थोडी मोठी आहेत, पण ती रक्कम बघून तो माणूसच घाबरतो आणि म्हणतो की साहेब ही रक्कम तर खूप मोठी आहे, यात रिस्क आहेत खूप. तो राजेश म्हणतो की जेवढी मोठी रिस्क तितका जास्त फायदा, हा तर आपल्या धंद्याचा बेसिक फंडा आहेत नाही का. इकडे हा राजेश म्हणतो तरीही आपण एक छोटी टेस्ट करून पाहिलीच आहे की नाही. राजेश म्हणतो की त्यात तो पास झालाय, यातही होशील, खात्री आहेत मला. तो बिचारा घाबरतो आणि म्हणतो की साहेब पकडलो गेलो तर. हा राजेश म्हणतो की अरे मी सांगतोय ना नाही पकडला जाणार, नको काळजी करूस, बिंदास जा आणि पैसे काढून आण. आणि ही जी रक्कम येईल त्यातनं तुला पैसे मिळणारच आहेत. गावी जाऊन जमीन घे, शेती कर मस्त. इथे मुंबईत गर्दीत जगण्याची गरजच नाहीये तुला. तो म्हणतो की साहेब एवढे पैसे द्याल मला. राजेश म्हणतो म्हणजे काय, इतकं मोठं काम करणार आहेस तू, तुला नाही तर कोणाला देऊ रे पैसे. हा राजेश म्हणतो की म्हणजे मी तुला देण्याआधी ते काढून आणावे लागतील नाही का, त्यामुळे जा आणि पैसे काढून आण. इकडे त्या माणसाला ह्या राजेशने पैशाची लालच दिली, त्यामुळे तो स्वतः आता खोट्या सहीचा चेक बँकेत टाकायला घेऊन जातो. आणि इकडे हा राजेशला पैसे मिळाले म्हणून तो सुद्धा खूप आनंदात असतो. पण आता हा पुढे काय करणार त्या पैशांचं आणि अजून किती पैसे काढणार आहेत प्रेक्षकांना माहित नाही. आणि हे अर्णवला कळल्यानंतर अर्णव काय करेल हे पण माहित नाही. आणि बघा इकडे आता मालिकेचा एपिसोड संपतो. आता आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आता हा राजेश घरी आलेला असतो आणि ईश्वरी आणि अंजली किचन मध्ये असतात. आणि अंजली राकेशला असं ओरडते की म्हणते सकाळी सकाळी कुठे गेला होता. आणि तो राजेश म्हणतो की ईश्वरींची पहिली संक्रांत आहेत ना या घरातली, सेलिब्रेट करायला नको. इकडे अंजली खुश होते, ती म्हणते की सांगा ना हो काय स्पेशल करणार आहात. आणि प्रेक्षकांनो अंजली बिचारी भोळी, तिला माहित नाही की
तिचा नवऱ्याने काय म्हणजे उद्योग करून ठेवलेले आहेत. त्यामुळे ईश्वरी प्रेक्षकांना खूप खूप घाबरलेली असते की हा राजेश आता अजून काय करणार आहेत ते. आणि इकडे आता अर्णव रूममध्ये काम करत असतो आणि ईश्वरी येते आणि त्याचा हात असा ओढते. अर्णव म्हणतो की व्हॉट्स गोइंग ऑन. ईश्वरी म्हणते की सर हलव्याचे दागिने करायचे आहेत, त्यासाठी माप लागणार ना. अर्णव म्हणतोय की तुला दिसत नाही का मी काम करतो आहे ते. ईश्वरी म्हणते की अहो मी पण कामच करते आहे. एक मिनिट, आता इकडे अर्णवला आहे ना तिच्या पुढे काही बोलताच येत नाहीये प्रेक्षकांना. पहिले कसा अर्णव तिला बोलूच देत नव्हता, आता ही पहिली ईश्वरी आलेली की आता ती अर्णवलाच बोलू देत नाही. आणि इकडे सगळं मेजरमेंट ईश्वरी अर्णवचं घेत असतं त्याच्या कामाला बाजूला ठेवून. इकडे आणि ही मामी म्हणते की आज दागिने बनवले आहेत ना तू अर्णवसाठी, आणि हे दागिने घातल्यावर बघ नवरा कसं कौतुक करतो तुझं ते. आणि ही वल्लरी मामी त्याच्यावर कसली तरी पावडर टाकते त्या दागिने